आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरसकट कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे। आज हा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। जोपर्यंत सरकार आपली मागणी मान्य करत नाही तोपर्यंत मी माझं आंदोलन सुरूच ठेवणार आहे, अशा प्रकारची त्यांनी भूमिका घेतलेली आहे। सरकारने जी कर्जमाफी केलेली आहे ती फसवी आहे। सरकारला जर कर्ज माफ करायचं असेल तर सर्व जाचकाठी काढून टाकून 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ करावं। तसंच प्रोत्साहनपर जी आर्थिक मदत आहे ती 50,000वरून 75,000 करावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। एवढंच नव्हे तर ही जी कर्जमाफी केली गेली ती अजितदादा नसल्यामुळे ह्या जाचकाठी लादल्या गेलेल्या आहेत। अजितदादा आज असते तर या जाचकाठी लादल्याच गेल्या नसते, अशा प्रकारची ती भूमिका त्यांनी मांडलेली आहे। रोहित पवारांना पाठिंबा मिळू लागलेला आहे। आज दिवसभरात मोठमोठे शेतकरी नेते जे संघर्ष करतात शेतकऱ्यांसाठी ते त्यांना भेटणार आहे। सरकारने 2 पावलं पुढे यावं। संघर्ष थांबू शकतो, समन्वयातून मार्ग निघू शकतो, मात्र सरकारने अडमंत भूमिका न घेता पुढे आले, सरकारने चर्चा केली तर मी त्यांच्याशी चर्चा करेल। मात्र मी माझ्या भूमिकेशी ठाम आहे। जोपर्यंत सरसकट 2 लाखाची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत मी माझं आंदोलन मागे घेणार नाही। या आंदोलनाचा परिणाम हळूहळू राज्यात होऊ लागलेला आहे। शेतकरी नेते शेतकरी त्यांना पाठिंबा देऊ लागलेले आहे आणि त्यामुळे आता रोहित पवारांच्या या अन्नत्याग आंदोलनाबाबत सरकार काय भूमिका घेतं याकडेच अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। संतोष कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर।